गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विजय संपादन केल्यानंतर या मतदार त्यांनी अनेक ठिकाणी नुकतेच कृतज्ञता मेळावे घेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थकांचे आभार मानल्याचे दिसून आले होते। पंढरपुरात झालेल्या मेळाव्यात त्यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून पुढचा आमदार महाविकास आघाडीचाच झाला पाहिजे यासाठी तयारीला लागा असे म्हटले होते। आता खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केले असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। काल सोमवारी त्यांनी मोहोळ तालुक्यातील विविध गावात जाऊन मतदारांशी संवाद साधला, तर आज पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी तसेच गादेगाव येथे ग्रामस्थांशी बैठका घेत संवाद साधला। यावेळी त्यांच्याबरोबर विविध शासकीय विभागाचे अधिकारी तसेच या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार भगीरथ भालके यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी तसेच भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा मी सांगतो, माझा प्रयत्न केला तो माझा प्रयत्न झाला। एक गवळ्याची महिला अनिता शशिकांत जोशी, तिला एकच मुलगा आहे, ती विधवा महिला, तिचं पूर्वी कार्ड होतं, ती कार्ड रद्द झालं। मी स्वतः तुमच्याकडे कार्ड तयार करून तिथून संपूर्ण कंप्लीट करून या संदर्भात सगळे जबाब घेऊन मला बाकी काही कार्ड नसतं त्यावेळेला मी स्वतः तुमच्याकडे मला काय सांगितलं, आपल्याकडे ऑनलाईन करा, ऑनलाईन करायला जाऊ। आज ऑनलाईन करायला ते कार्यक्रमी तुमचं सगळं कागदपत्र वापर करणं जबाबदार सगळे कागदपत्र मी ऑनलाईनला पाहिजे। आज 9वा महिना आहे, अजिबात महिला कार्यक्रमाला हे तर तो रस्ता एक पूर्ण खराब झालेला आहे, काशेगाव मुख्य रस्ता, त्या रस्त्याचा एक भाग आणि पीएम किसान योजना ही पंढरपूर तालुका कृषी खात्याला 4000 अर्ज 6 ते 8 महिन्यापूर्वी देऊन झालेले आहेत। कुणाची दखल घेतलेली जात नाही आणि कुणालाही पैसे मिळाले नाही। त्याला काही व्यक्तीकडे जमीन नाही, त्याला उतारा आणि त्याचं जमीन नाही असं निघालं पत्र सगळे बघायला दिलेले आहे। 4000 लोकांनी अर्ज दिलेले आहेत, 9 अर्ज दिलेली किती काय माहित नाही, पण 7 ते 8 महिन्यापूर्वी 4000 लोकांनी अर्ज दिलेले असून त्याला एखाद्या मिळालेले नाही। आणि दुसरी गोष्ट, शासनानं द्राक्षेला प्लॅस्टिक कव्हर जाहीर केले 1.5 वर्षापूर्वी, त्याचा अर्ज देऊन मी 1 वर्ष झालेला आहे प्लॅस्टिक कव्हर द्राक्षे बागेसाठी, पण त्याचा साधा मेसेज सुद्धा निघालेला आहे, तुम्ही प्लॅस्टिक कव्हर करून घ्या म्हणून। बत्तीच्या आठवणी झाला वेंद्र आपल्या गाड्या 2-2 किलोमीटर थांबून जावं लागते, एवढं खेडेकर दिवाळी 33 नंबर आहे।
देशमुख साहेब. 83 सालापासून ही रमाची दखलीची कोणीच घेतली ते शेतावरून त्यांना मिळालं नाही. की काय भांडी बोलण्यात काय त्याचं पाणी सांगायचं त्यांना आमच्याकडून सुद्धा बाकी येते. मी 2 वेळा त्याला अडचण आहे. आमची बाकी तुम्ही घेता ना आमचेच त्या मोबाईल आहे 30 वर्षाचा तो आपण ते आमच्याकडून बाकी घ्या. हा चालायचा आमचा विचार कोणी केला नाही. मोरे साहेब विचारप्रमाणे तुमच्याकडून विचार आमचा काशेगावचा तपकीर शंभर असता लहान असताना त्याला 2 कोटी मंजूर झालेलं पण आज तागायला अद्याप त्या रस्त्याचं काम झालेलं नाही. त्या रस्त्यावर कमीत कमी 5 कॉलेजचे बसेस जातात. आता मोटरसायकल जर आली तरी तिथं रस्त्यावर साईड देता येत नाही. आणि त्या रस्त्यावरून आपल्या द्राक्षाच्या मालाच्या गाड्या ही जात असताना बाहेर जायला त्रास होतो. तर त्या रस्त्याचं तेवढं काम होत नाही. तपकीर शेतकरी काशेगाव असतात. संबंधित अधिकारी पुढे येत आहे. खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे यांच्या गावभेटीच्या आणि आपल्या प्रत्यक्ष गावातल्या वडीलधारे असतील, शेतकरी असतील, माता भगिनी असतील, तरुण सहकारी असतील किंवा तिथल्या रहिवाशांच्या अडचणी समस्या तुमच्या गावापर्यंत वाडीवस्तीपर्यंत येऊन सोडवण्यासाठी आज या ठिकाणी हा संपर्क दौरा सुरू केला. त्या निमित्तानं उपस्थित आदरणीय ताई, आदरणीय प्रकाश दादा, या काशीगावचे माजी सरपंच, आमचे सहकारी मार्गदर्शक दाजीसाहेब देशमुख, सदाशिवबाबा जाधव, दादासाहेब निकम, पांडुरंगजी मुशे, अर्जुनजी भोसले, अंकुरजी डांगे, नागनाथजी जाधव, रुपेशजी इनामदार, सचिनजी देशमुख, मोहनजी झाड, खानसाहेब मुलानी, सिकंदरजी जमादार, कुमार कोळी, श्रीमंतराव देशमुख, भैया जाधव, सुबेर जाधव, बाळासाहेब मुलानी, कुंडलिक डांगे, एन.डी. भोसले, पोपट पिंगोले, हनुमंत पडळकर या गावातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, या दौऱ्यासाठी आलेले शासकीय सर्व विविध हुद्द्याचे सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू, माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, ताई, या आपल्या गावभेटीच्या आणि संपर्क दौऱ्याच्या आजच्या या दिवशी आम्हाला खऱ्या अर्थानं परत एकदा नानांची या ठिकाणी आठवण आज त्या ठिकाणी आहे. कारण गावभेटीच्या निमित्तानं अधिकारी असतील सगळ्या गोष्टींचा निर्धार त्या गावभेटीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकरी असतील, तरुण शेतकरी असतील, अडीअडचणी जो त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणापर्यंत काही आपल्याला माता भगिनी असतील किंवा वडीलधारी येऊ शकत नाही. या निमित्तानं आपण हा 4 मुद्दा प्रथम मी काशेगावकरांच्या वतीनं आणि समस्त पंढरपूर तालुक्याच्या वतीनं काही मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो. आणि या काशेगाव नगरीनं जवळजवळ 4,400हून अधिक मताधिक्य या यशामध्ये खालीचा वाटा उचलण्याची जबाबदारी इथल्या तमाम मायबाप जनतेने, वडीलधाऱ्यांनी, माता भगिनींनी, तरुण सहकार्यांनी केली. त्याबद्दल देखील मनापासून सगळ्या वडीलधारी प्रमुखांचं मी मनापासून अंतःकरणापासून आभार मानतो. यामध्ये अनेक जणांनी आपल्या वैयक्तिक असतील, सार्वजनिक रस्त्याच्या समस्या सांगितल्या. कुणी सगळ्यात प्रमुख जबाबदारी म्हणजे सगळ्याच्या आपल्या निगडीत असणाऱ्या रेशन कार्डच्या बाबतीत अनेकांच्या समस्या त्या ठिकाणी सांगितल्या. कुणी भूसंपादनला 1982 पासून त्या ठिकाणी संपादित झालेली जमीन पण आज जवळजवळ 32 वर्ष उलटून गेले परंतु त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं. ही सगळ्या इथं शेतकरी असतील, वडीलधारे असतील यांना सांगू इच्छितो की गेल्या 10 वर्षात आपण या भागाने वेगवेगळे 2 खासदार त्या ठिकाणी निवडून दिले. पण ते निवडून दिलेले खासदार आपण कधी बघितलेत का हे सुद्धा त्या ठिकाणी माहिती नाही. गावभेटीच्या निमित्तानं आशीर्वाद मागण्यासाठी आपल्या वाढदिवसावरती आपल्या भागापर्यंत काही 2 मुद्दा येऊन गेले. पण निकालानंतर 15 दिवसाच्या आत तुमच्या समस्या अडचणी सोडून घेणार. कारण आपल्या हक्काचा माणूस दिल्यानंतर कशा पद्धतीनं बदल घडतो तो आपण
आपल्या सगळ्यांना आपल्या विजयानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे. आणि म्हणून या समस्या सोडवत असताना मला संबंधित अधिकारी वर्गाला देखील विनंती करायची आहे की आज काही खासदारांच्या पेक्षा सेवक म्हणून या भागातल्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी इथं आलेल्या आहेत. आम्ही देखील काम करत असताना सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आणि अधिकारी वर्गाला देखील विनंती आहे की आपण अधिकारी न मानता या तमाम इथल्या मायबाप जनतेच्या सेवेसाठी आपण त्या ठिकाणी निर्वाचित आहात आणि म्हणून आपण देखील सेवा समजून भविष्य काळात काम करणं गरजेचं आहे. कारण नाही साहेब, रेशन कार्ड हा अत्यंत गोरगरिबासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्या बाबतीत जर अनेकांना हेलपाटे घालून जर तुमच्या ऑनलाईनच्या आणि सर्व्हर डाऊनच्या माध्यमातून जर आमच्या गरिबाला हेलपाटे घालावे लागत असतील तर तिथं बसणारा अधिकारी असेल किंवा ती सेवा आमच्यासाठी आहे आणि आमच्यासाठी जर मिळत नसेल तर ही विनंती आहे. कारण आदरणीय ताईंचा हा पहिला दौरा आहे. या दौऱ्यातून जर त्या ठिकाणी निपटारा होत नसेल तर यापुढं वेगळ्या पद्धतीनं देखील त्यासाठी सांगण्यासाठी आम्ही मागं पुढं बघणार नाही. कारण आम्ही तरी त्या ठिकाणी आहे म्हणून काम करतोय. लवटे साहेब, आपण 2 रस्त्याची आम्ही मागणी केली. एकीकडं पालखी मार्गाला केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार कोट्यवधी रुपयाचा निधी देतोय. आम्ही दामाजी पंथाची पालखी असेल किंवा कर्नाटकाच्या भागातून येणाऱ्या अनेक पालख्या या आमच्या एकलासपूर त्या ठिकाणी काशीगाव परिसरातून येत आहेत. तुम्ही आम्हाला 2 प्रश्न आम्ही विचारले, तुम्ही सबबतीनं त्या ठिकाणी उत्तर दिलं की नॉन प्लॅन मध्ये आहे. एकूण त्या ठिकाणी नॉन प्लॅन मध्ये आहे तर साहेब सांगा आम्हाला प्लॅन मध्ये येण्यासाठी कदाचित तिथं 2 दिवस आम्हाला कुठं मुक्काम करावं लागत असेल का तर ते सांगा. आणि म्हणून नॉन प्लॅनचं कारण कधी सांगा, तुम्ही सांगाल तर काशीगावचे ग्रामपंचायतचे प्रमुख इथं आहे, दावशीचे त्या ठिकाणी प्रमुख इथं आहे, एकलासपूरचे इथं प्रमुख आहे. लगेच तुम्हाला एका दिवसाच्या आत ग्रामपंचायतचे ठराव घेऊन हा रस्ता आमच्या प्लॅन मध्ये घ्यावा म्हणून मागणी केल्यानंतर तुम्हीच आता बाईक म्हणून सांगा की किती दिवसात आमचा नॉन प्लॅनचा रस्ता प्लॅन मध्ये घेणार. आणि म्हणून बगल देण्याची उत्तरं देण्यापेक्षा आपण लोकांच्या सेवेसाठी हे समजून जर काम केलं भविष्य काळात तुम्हाला सुद्धा ज्या ज्या पदावरती पदोन्नती होईल तिथं नक्कीच काम करण्यासाठी आनंद मिळेल. आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी काही इथले आमचे शेतकऱ्यांनी एक व्यथा मांडली. वस्तुस्थिती आहे ती घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष त्या प्लॉटवरती बागेच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर 7 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. चुकीच्या औषधामुळं तिथल्या अनेक शेतकऱ्यांना अनेक एकराला त्या ठिकाणी मुकावं लागलेलं आहे. एकीकडं स्वतःच्या मुलाबाळाकडे न बघता शेतकरी त्या ठिकाणी शेतीकडे बघतोय आणि पंचनाम्याला उशीर त्या ठिकाणी तिथल्या कंपनी कुठली औषधाची असेल त्याला त्या ठिकाणी बगल द्यायची. 7 महिने होऊन गेले पण कुठली जर दखल घेत नसाल आणि आणखी 7 महिन्यानंतर तुमचा तिथला दाखला किंवा तुमचा तिथं तुम्ही काय सांगितलं साहेब आणखी अहवाल यायचा आहे किंवा आणखी रिपोर्ट यायचा आहे. मग 7 महिने उलटून गेले आमच्या शेतकऱ्यांनी कोणाकडे गणपटा त्या ठिकाणी मारायचा. म्हणून आमची विनंती आहे तुम्ही कुठल्या एखाद्या कंपन्यांना किंवा एखाद्या कुणाला त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाला तुम्ही जर त्याच्याकडं पाठपुरावा करून त्यांना पाठीशी घालणार असाल तर इथून पुढच्या काळात त्या ठिकाणी आम्ही शेतकरी खपवून घेतले जाणार नाही. ताई, काशीगाव परिसर हा द्राक्ष बागायत असेल डाळिंब बागायची निगडीत असणारा मोठ्या संख्येनं मोठ्या 1000 एकरांचा हा परिसर आहे आणि इथं अनेक वेळा चुकीच्या औषधांच्या वापरामुळे किंवा चुकीच्या औषधं आमच्या शेतकऱ्याला नकळत त्या ठिकाणी दिली गेल्यामुळं अनेकांना अनेक वेळा या ठिकाणी नुकसानीला त्या ठिकाणी नुकसानीला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि म्हणून या बाबतीत देखील ताई या ठिकाणी खासदार म्हणून आहेतच पण आम्ही सुद्धा तुमच्या सोबत त्या ठिकाणी कायमस्वरूपी आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी त्या कोणी त्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या त्या ठिकाणी कंपनीला ताबडतोब कारवाई करून आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा ही विनंती या निमित्तानं करतो. ताई, या झाल्या सांगितलेल्या इथल्या अनेक शेतकऱ्यांची समस्या. आणखी एक गावकऱ्यांच्या वतीने मी आपल्याला सांगू शकतो की आपला काशीगाव परिसर हा उजनी आणि भाटघरच्या कॅनलवरती शेतीसाठी आधारित असणारा भाग आहे. आम्हाला जानेवारी महिन्यात गरज नसताना म्हणजे पाऊस काळ त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होती त्या काळात त्या ठिकाणी आम्हाला पाणी मिळालं. मार्च आणि एप्रिल मध्ये आमच्या शेतकऱ्याला खरं पाण्याची गरज असताना
आमच्याकडं संबंधित त्या सत्कारात्मक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा खासदार कधीच आपला आवाज उठवण्यासाठी आपल्या समोर आलेले नाही. आणि म्हणून गरज आम्हाला ज्यावेळी मार्च एंड आणि एप्रिलला त्या ठिकाणी या भाटघरच्या आणि उजनीच्या पाण्याची गरज होती त्यावेळी आम्हाला ते पाणी मिळालं नाही. आणि म्हणून ताई इथून पुढच्या काळात उजनी आणि भाटघरच्या ज्या वेळी त्या ठिकाणी अधिकारी लेवलला मीटिंग होईल त्यावेळी इथल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्हाला ती पाण्याची पाळी त्या ठिकाणी व्हावी. 3-4 महिन्याचा लढा ताई आम्ही तर तुमच्या सोबत या निवडणुकीच्या निमित्तानं या तुम्ही आमच्या भागाच्या आमच्या या तालुक्याच्या खासदार आहेत. 3-4 महिने तुमचा आशीर्वाद राहिला तर तुमचाच एक सहकारी या नात्यानं लढायला मी देखील आमच्या शेतकऱ्याला आमच्या सर्वसामान्याला कोणी त्या ठिकाणी नाहक त्रास देण्याची भूमिका घेत असेल तर कृपा करून अधिकाऱ्यांना देखील विनंती आहे आपण देखील शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेले त्या ठिकाणी मुला म्हणून आमच्या समस्या सोडवण्यासाठी इथं कुणी जाणून बुजून तुमची तक्रार किंवा तुमच्या बाबत त्या ठिकाणी वेगळं तुमच्याबद्दल कुणी अडचण निर्माण व्हावी म्हणून कुणी झालं नाही. आपल्या स्वतःच्या प्रपंचाशी आपल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांची समस्या सुटावी म्हणूनच या ठिकाणच्या त्या ठिकाणी मागण्या इथं मांडलेल्या आहेत. राजापानी सांगितलं की तीर्थक्षेत्राच्या प्रवर्गातून आपल्या देवीचा 2 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. 62 लाख रुपये राजापा आपण खर्च केलेला आहे. 2 कोटीचे 1,35 लाख आणि नव्यानं राज्य सरकारने तीर्थक्षेत्राच्या प्रवर्गाच्या देवस्थानाला 2 कोटीच्या ऐवजी 5 कोटीचा निधी त्या ठिकाणी वाढवून आलेला आहे. त्यामुळे ते 1,35 लाख खर्च केल्यानंतर आणखी 3 कोटी आपल्याला इथं त्या ठिकाणी वेगवेगळ्या येणाऱ्या अनेक काशीगाव आणि तालुक्यातून पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांच्या सुखसोयीसाठी आपल्याला त्या ठिकाणी खर्ची पडायला उपयोग होणार आहे. मला सिद्धेश्वर वस्तीवरून फोन आला होता, भाऊ इथं आहे ताई मधल्या वादळी वाऱ्याच्यामुळं काशीगावाच्या अनेक परिसरामध्ये डीपी किंवा त्या ठिकाणी बोर पडून अनेक भागात शेतीच्या आणि घरच्या लाईटची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. मी MSCBच्या अधिकारी मॅडमांना त्यांना देखील विनंती करणार आहे. सिद्धेश्वर वस्तीचे आहेत काही सुरू झाली का लाईट तर ती प्रश्न असेल जेव्हा अनोली परिसरात गोष्टीवर झाला ताई तुम्ही ती घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष त्या घरापर्यंत कुटुंबापर्यंत भेट द्यायला आलेला होता. तिथं देखील आणखी त्या ठिकाणी 1 ते 2 टीव्हीच्या लाईन सुरू झालेल्या नाही. त्या बाबतीत देखील अधिकाऱ्यांनी आमच्या शेतकऱ्यांची तात्काळ दखल घ्यावी ही विनंती गाव भेटीच्या ताईंच्या या प्रथम दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. आज काशीगावला जरी असला तर तावशीचे आमचे इथं प्रमुख मंडळी आलेले आहेत, टाकळीचे इथं प्रमुख आमची मंडळी आलेली आहेत, मुंडेवाडीचे इथं प्रमुख मंडळी आलेले आहेत. आज तावशी, खर्डी आणि कासेगाव आणि संध्याकाळी त्या ठिकाणी आंधळगाव, लक्ष्मी दरवडे आणि महाराष्ट्राच्या गाव भेटीचा प्राथमिक स्वरूपाचा दौरा असला तरी या भागातल्या 22 गावं आपल्या गावापर्यंत देखील ताई येऊन प्रत्यक्ष आपल्या गाव भेटीच्या निमित्तानं आपली समस्या अडचण वैयक्तिक असेल सार्वजनिक स्वरूपातली समस्या सोडवण्यासाठी आपल्या भागापर्यंत त्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा मी आपल्या सर्व काशीगाव आणि पंचक्रोशीच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या नवनिर्वाचित नूतन त्या ठिकाणी घड्याळीच्या खासदार आदरणीय ताईंचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. आपण नक्कीच कायमस्वरूपी पाठीशी राहणार, अडचणीला 2 पावलं त्या ठिकाणी पुढे राहणार एवढंच या निमित्तानं विनंती त्या ठिकाणी करतो आणि मी माझ्या बरोबर थांबवतो. धन्यवाद. आदरणीय भोसले आणि सरपंच आदरणीय देशमुखजी, आदरणीय गौरव बागमारेजी, आदरणीय प्रकाश गुप्तरजी, राजी देशमुखजी, पांडुरंग भोसेजी, अंकुश डांगेजी, अर्जुन भोसलेजी, औदुंबर निकमजी, गावभेटी दौऱ्यासाठी आलेले माझ्यासोबत अधिकारी आदरणीय एकनाथ मोठेजी, तालुका आरोग्य अधिकारी, डॉक्टर शहाजी रावजी, वैद्यकीय अधिकारी, SL लवटेजी, PWD, आदरणीय कळवळ साहेब, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, विराज पाटीलजी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, बाळासाहेब मोठेजी, मंडळ अधिकारी सूर्यकांत मोठेजी, तालुका कृषी अधिकारी, अनिल बागरजी, तलाठी, रमेश काळेजी, ग्रामविकास अधिकारी, सारिका जावळेजी, MSCB, विश्वास पाटीलजी, PR, उपस्थित कासेगावचे सर्व ग्रामस्थ, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व माता भगिनींनो, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कासेगाव, तावशी, अनेक आजूबाजूच्या गावातून देखील आलेले सर्वच ग्रामस्थ,
प्रथमतः सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते. मी शब्द दिला होता की निवडून आल्यावर मी येईन आणि आज 15वा दिवस झाले नाहीत आणि मला पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद घेण्याचा योग आला. हे मी माझं नशीब समजते, हे मी माझं भाग्य समजते की सुरुवातीचा प्रचार जो केला आपण तो मंगळवेढ्यापासून केला तेव्हा माझं तिकीट पण अजून निश्चित झालं नव्हतं आणि तरी तुम्ही मला प्रतिसाद दिला. मंगळवेढ्याची दुष्काळग्रस्त गावं जेव्हा मी सुरू केली तेव्हा खरी शेतकऱ्यांची अडचण ही अडचणीत देखील दुष्काळ 13वा महिना असतो तरीही तुम्ही मोठ्या मनाने स्वागत करता, सण साजरे करता आणि दुःख व्यक्त करता आणि मी प्रत्येक शेतकऱ्याचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला त्यांची जवळची एक मुलगी समजून त्यांनी माझ्या समोर त्यांचे दुःख व्यक्त केले. मागच्या 10 वर्षात शेतकऱ्यांवर झालेल्या मोठ्या प्रमाणात अन्याय हा त्यांनी माझ्या समोर मांडला आणि तेव्हा मी परवा कृतज्ञता मेळाव्यात म्हणाली की मी कधी देवाकडे काय मागणी मांडत नाही किंवा साकडं घालत नाही, पण शेतकऱ्यांचं दुःख जेव्हा माझ्या समोर तुम्ही मांडलं तेव्हा मी एकच मागणी देवासमोर एकदाच केली की देवा शेतकऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी मला एकदा खासदार आणि तुम्ही देवासारखे माझ्यासाठी तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही ती इच्छा पूर्ण केली. ती मला खासदार होण्याची इच्छा नव्हती किंवा मला मोठं होण्याची किंवा सत्तेसाठी खासदार होण्याची इच्छा नव्हती, पण ती तुमचे विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत ते मोठ्या प्रमाणात सुटले पाहिजे. शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे म्हणून मला खासदार बनण्याची तुम्ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मला वाटते की कितीही शब्द स्वरूपात मी आभार मानले तरी ते कमी पडते. ते ऋण मी शब्द रूपात मी फेडू शकणार नाही. ते ऋण तेव्हाच फेडले जातील जेव्हा तुम्ही मला सांगितलेल्या ज्या मागण्या तुम्ही माझ्या समोर ज्या तुमच्या अडीअडचणी आज तुम्ही मांडल्या जेव्हा त्या दूर होतील, जेव्हा तुमचं दुःख दूर होईल, जेव्हा तुमच्या अडीअडचणी दूर होतील, जेव्हा तुमच्या मागण्या पूर्ण होतील तेव्हाच ते ऋण फेडले जातील याची जाणीव मला आहे. मी अतिशय विनम्रतेने तुमच्या समोर उभी आहे. अतिशय नम्रतेने मला या गोष्टीची जाणीव आहे की तुम्ही मी म्हणून मला मतदान केलं नाही, पण जो मागच्या 10 वर्षात त्रास झाला तो दूर झाला पाहिजे म्हणून तुम्ही मतदान केलं. येणाऱ्या दिवसात तुमची कामं झाली पाहिजे म्हणून तुम्ही मतदान केलं. तुम्हाला माझ्याकडून काही अपेक्षा आहे म्हणून तुम्ही मला मतदान केलं. ते मी म्हणून मतदान झालं नाही याची पण जाणीव मला आहे आणि मला याची पण जाणीव आहे की जर मी काम केलं नाही तर मागच्या 10 वर्षात जे तुम्ही ह्या वर्षी करून दाखवलं तसं तुम्ही माझ्या बाबतीत पण करायला वेळ लागणार नाही याची पण जाणीव मला आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून 15 वर्ष मी आमदार म्हणून सलग काम केलं. माझ्या लोकांनी मला मतदान केलं कारण का मी काम केलं. काम मी सगळे इथे उपस्थित अधिकारी जे आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की माफ करा पण लोकांची कामं करण्याशिवाय दुसरं मला कोणतंही काम येत नाही. तुम्ही माझ्याकडून कोणत्याही पद्धतीची अपेक्षा घेऊ नका. मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की लोकांची कामं करणं ह्यात मला कोणताही त्रास नाही झाला पाहिजे एवढंच सहकार्य मला तुमच्याकडून. मला सत्तेशी काही घेणं देणं नाही कारण का लहानपणापासून तुमच्या कृपेमुळे तुम्ही शिंदे साहेबांना एवढं मोठं बनवलं. मी लाल बत्तीची गाडी लहानपणापासून बघितली. मी मंत्रीपद तुम्ही वडिलांना दिलेलं लहानपणापासून बघितलं म्हणून सत्ता मी लहानपणापासून बघितली. सत्तेचा मोह मला नाही आणि काम करण्यासाठी लोकांची कामं करून जो समाधान मिळतो तो मला कोणतेही मंत्रीपद देऊ शकत नाही आणि ते जर समाधान पाहिजे असतं तर महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता आली महाराष्ट्रात तेव्हा मी मंत्रीपद मागितलं असतं, सहज मिळालं असतं, पण मी मागितलं नाही कारण का सत्तेचा आणि मंत्रीपदाचा मोह मला नाहीये. पण कामं करून एका शेतकऱ्याच्या आयुष्यात छोटंसं जरी काम झालं तरी त्याच्यासाठी किती महत्वाचं असतं आणि त्याच्या चेहऱ्यावर दुसऱ्या दिवशी जे आनंदाचे क्षण बघितले जातात तो जो समाधान मिळतो माझ्यासाठी
त्याला तोड नाहीये आणि त्याच्यासमोर कोणतेही मंत्रीपद कोणतेही सत्ता नाही टिकू शकणार आणि ते खरं तर त्यामुळेच आज मी तुमच्यामध्ये आहे. शेतकऱ्यांची सेवा करायला पण भाग्य लागतं आणि ते जर कोणाच्या पदरात पडलं असेल आणि ते करून सुद्धा जर कोणी ती संधी वाया घालवत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पाप या लोकशाही असूच शकत नाही. आणि तेच पाप मागच्या 2 वेळेच्या खासदारांनी केलं. खासदार म्हणून एवढी मोठी संधी मला हळूहळू अजूनही मला भास होत नाही. जेव्हा मी मेंबर ऑफ पार्लमेंट वगैरे नाव वाचते MP किंवा खासदार मला अजूनही भास होत नाही की मी खासदार नाही. मी आमदारकीचं काम केलंय म्हणून मला कळतं की खासदार होणं किती मोठं आहे. आमदार झाले म्हणून मला कळतं की खासदार होणं किती मोठं आहे. कारण का आमचा छोटासा एक मतदारसंघ असतो पण खासदार म्हणजे गुणिले 6 एवढा मोठा मतदारसंघ असतो आणि जर खासदारकीची निवडणूक तुम्ही जिंकताय ती किती मोठी गोष्ट असते आणि ती वाया घालवणं म्हणजे खूप मोठी चूक असते. तुम्ही मला जे मतदान केलं मला जो आशीर्वाद दिला प्रत्येक गावोगावी मी आली तेव्हा दुपारी 2 वाजता पण तुम्ही माझ्या सभेला प्रतिसाद दिला. जिथे काँग्रेसचे कार्यकर्ते कमी पडत होते तिथे पण लोकांनी मला साथ दिला. महाविकास आघाडी शिवसेनेने दिला राष्ट्रवादीने दिला जिथे पुढ्याने दिला नाही का लोकांनी साथ दिली आणि तुम्ही मला हिंमत दिली का काय 405 म्हणणारे तुम्ही मला येऊन टाकलं की काही नाही सगळं फोकस आहे 405 जीएसटीचा विषय महागाईचा विषय पाण्याचा विषय त्या खतावर पण जीएसटी तुम्ही हिंमत दिली लढ तुम्ही सांगितलं लढ तुझ्या पाठीशी तुम्ही ते आधीच ठरवलेलं उमेदवार कोणी असला तरी 3 महिने आधीच ठरवलेलं की बीजेपीच्या विरोधात मतदान करायचं आणि म्हणून अजून मी काय म्हणतो मी मंगळवेळात एकदा गेली होती त्या दुष्काळाच्या दौऱ्यात एका काकाने माझ्या हातात चिठ्ठी दिली. मला वाटतं कागद निवेदन आहे. मी घरी गेली उघडली त्याच्यात 501 रुपये होते. ते म्हणाले आशीर्वाद देतोय मी तुला एका गरीब शेतकऱ्याने मला आशीर्वाद. तेव्हाच माझ्या मनात मला असं वाटलं की मी जिंकली ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. पण निवडणुका झाल्या 7 मेला 4 जूनला निकाल होते. 7 मे ते 4 जून माझ्या मनात तशी धाकधूक होती की मी निवडून यायला नाही केवढं टेन्शन उमेदवार पण रोज एक अनोळखी व्यक्ती मला फोन करायचा. माझ्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर पण सेव्ह नसायचा. मी सगळ्यांचे फोन घेते आणि जणू काय माझ्या मनात जे वेदना त्यांनी ऐकलं. पण पहिला शब्द ते शेतकरी मागावा काय म्हणायचा मला काय निश्चित राहा तुम्ही निवडून आला काय निश्चित राहा शांततेत क्रांती घडली काय निश्चित राहा मी माझ्या देवीचा कौल तुमच्या बाजूने निघाला म्हणजे सगळ्यांना वाटलेलं की ही निवडणूक आपलीच आहे म्हणून हा विजय माझा नाही हा विजय तुमचा हा विजय लोकशाहीचा विजय आहे. हा विजय हुकुमशाहीच्या विरोधातला हा विजय आहे आणि म्हणून माझी कॉलर टाईट नाही पण तुमची कॉलर टाईट झाली. हे एवढं मात्र जेव्हा आपण दिलेलं मतदान दिलेल्या व्यक्ती निवडून येतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण आपलाच विजय झाला असतो. तुम्ही सगळे त्या विजयामध्ये सहभागी झाला आणि मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते. पण हे पण विसरू नका की जसं तुम्ही मला मतदान केलं तरी आज ती तुमच्या समोर खासदार म्हणून तुमच्या मुले उभी आहे. हे विसरू नका की तुमच्या हातात ती छडी असते. काम नाही केलं तर काम करून खाली बसवा मला तो पण अधिकार तुमचा आहे. मागच्या 10 वर्षात तुमचे अधिकार बीजेपीने दाबले. तुमच्या अधिकाराची विसर तुम्हाला पडली बीजेपीमुळे. कारण काँग्रेस जेव्हा सत्तेत येतं जेव्हा लोकशाही सत्तेत येते तेव्हा तुमचे अधिकार काय माझं काम फक्त काम करणं आहे पण तुमचे अधिकार तुम्हाला जाणून देणं हे पण माझं काम आहे. देशात क्रांती झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे. तुमचे अधिकार असले तरच लोकशाही जिवंत राहू शकते हे जाणून देणं पण माझं काम आहे माझे कर्तव्य आहे. जर देशामध्ये कुठे फूट पडत असेल जर माझ्या लोकांमध्ये कुठे फूट पडत असेल तर लोकांना एकत्रित ठेवणं पण माझं कर्तव्य आहे. जर गावामध्ये समाजात मध्ये कामं होत नसतील तर सगळ्यांना एकत्रित सगळ्यांना निधी मिळणं हे पण माझं कर्तव्य आहे हे मी समजू शकते. आणि म्हणून जर माझ्याकडून काम झाले नाही तर काम करून खाली बसवा अधिकार तुमचा. मी खासदार माझ्या घरी असेल इकडे मी तुमची सेवा
म्हणून. इकडे मी तुमची नोकर आहे हे मी पण विसरायला नाही पाहिजे, तुम्ही पण विसरू नका. रोज मला या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही, तुमच्यामुळे मी आहे, माझ्यामुळे तुम्ही नाही. तुम्ही मला मोठं बनवलं आणि जर काम करण्यात विलंब झाला, काम करण्यात दिरंगाई झाली तर मला त्याची जाणीव करून द्या, एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. आज तुम्ही मला जे कागदपत्र दिले त्याचा पाठपुरावा करणं पण महत्वाचं आहे. मी विनंती करते की काशेगावमध्ये अशी 5 जणांची टीम बनवा जी माझ्या संपर्कात दर आठवड्याला असेल आणि कागदपत्र जे तुम्ही दिले ज्यांनी मला कागदपत्र दिलेत, आज निवेदन दिले, वैयक्तिक पाठपुरावा पाहिजे मला. विसरू नका. तुमच्या सगळ्यांचे फोन नंबर माझ्याकडे आहेत. माझ्याकडून तुम्हाला फोन येतील पण तुमच्याकडून पण मला फोन आले पाहिजे, एवढी मी तुम्हाला विनंती करते. मी सगळ्यांचे फोन उचलते, सगळ्यांचे फोन उचलते. लोकसभेत असल्यावर फोन नाही उचलू शकतात कारण का तिकडे जागात बसवले असतात. पण नाराज नका हो. काही लोक एकदा फोन करतात आणि म्हणतात मग 10 लोकांसमोर ऐकवतात की तुम्ही फोनच उचलला नाही. पण मी मुद्दामून फोन उचलत नाही असं नाही आहे. पार्लमेंटमध्ये असली किंवा मीटिंग मध्ये असली तर तो फोन उचलला जात नाही, पण तो निरोप मला येतो कारण का माझा फोन उचलला नाही पण तो माझ्या ऑफिसला द्यायला होतो. तर माझ्या ऑफिसचा माणूस मला सांगतो की मंगळवेढ्यातून ह्या गावातून, पंढरपूरमधून ह्या गावातून फोन आलेले आणि मी त्यांना रिटर्न फोन करत असते. पण फोन करा आपल्याला, कारण का फोन केला तरच मला ती भीती राहील आणि लोकप्रतिनिधींच्या डोक्यावर नेहमी भीती असायला पाहिजे. लक्षात घ्या, एकाच गोष्टीची भीती असते मला, माझ्या लोकांची, आणि म्हणून ती भीती कायम ठेवा हे लक्षात. असं नाही, असं नका समजू एकदा लोकांना फोन केला आणि मग असं नाही. 5 वेळा जरी करावा लागला तरी 5 वेळा फोन करा. माझं कार्यालय सोलापुरात आहे पण तिथे रोज तुम्हाला यायला अवघड असतं. म्हणून मी असं करते की पंढरपुरातच काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात येऊन 15 दिवसातून एकदा बसतील आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा फोन केले जातील. जे आम्ही नंबर घेतो फोन केले जातील की आज मी येणार आणि आज तुम्हाला तुम्ही भेटू शकता. किंवा नाहीतर फोनवर जरी मी दिल्लीत असली तरी फोन करा. जर काही दुखापत कोणाला झाली तर माझी लोक इकडे 1.5 तासात पोहोचतील. माझी लोक सतत 24 तास सोलापुरात माझी टीम असते, सगळे या ठिकाणी पोहोचतील. लक्षात घ्या, तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायला कोणाची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही येऊ शकता. कोणाचा डायरेक्ट या. माझं 15 वर्षाचं कामाचं पद्धत ही आहे आणि म्हणून लोकांनी निवडून आणलं. हीच पद्धत राहील इथे. पण अधिकारी विनंती करते की मी राजकारणात काम करायला आले, लोकांची काम करायला आले, संविधानाची शपथ घेऊन मी राजकारणात आले. संविधानाने मला ही दिलेली हे पद आहे, याची जाणीव मला आहे. संविधानाला, लोकशाहीला कोणत्याही प्रकारचा कलंक मी मागच्या 15 वर्षात ना माझ्या वडिलांनी ना मी पोहोचवला. ह्या पदाचा गैरवापर कधी स्वतःचे खिशे भरण्यासाठी मी केला नाहीये, अजूनही करत नाही आणि आयुष्यभर करणार नाही. ती सर्वात मोठी चूक. स्वतःच्या संस्थेसाठी किंवा कारखान्यासाठी मी विधानसभेत गेली नाही आणि ती त्या भानगडीत म्हणजे ते टेन्शन नाहीये मला. मी माझी लोक आणि त्यांची काम हेच टेन्शन आहे मला दिवसभर. दुसरे कोणतीही गोष्ट माझी वेळ घेत नाही. म्हणून 24 तास मी तुमच्यासाठी तत्पर आहे. अधिकाऱ्यांनी एक नोंद घ्यावी. अजूनपर्यंत 15-16 वर्षात कोणत्याही अधिकाऱ्यावर मी हक्कभंग आणला नाहीये विधानसभेत आणि येणारे अनेक वर्ष पण मी तुमच्यावर हक्कभंग आणू इच्छित नाही. कारण ते सुडाचं राजकारण आम्ही कधी करत नाही. पण ती वेळ पण माझ्यावर येऊ देऊ नका अशी मी अधिकाऱ्यांना विनंती करते. मी तुम्हाला त्रास देणार नाही आणि माझ्यामध्ये आणि लोकांमध्ये कोणी, मी लोकांची कामं करते आणि तुम्ही पण मला साथ द्या लोकांची कामं करता. मला एवढंच तुमच्याकडून पाहिजे, मला बाकी काही नको. कारण का तुम्ही पण ज्या पदावर आहात त्या जबाबदारीने
आणि म्हणून असं कोणीही अधिकारी असेल ज्यांना देश सेवा जनतेची सेवा करायची नसेल तर मग तुमचा आणि माझा छळ म्हणून लोकांची कामं करण्यात आपण मला सहकार्य करावं एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा, बाकी काही अपेक्षा नाही. मी तुमचा वेळ देणार नाही, मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी तुम्हाला दमदाट देणार नाही. मग ती मी माझ्या पद्धतीत कर दम कसं कोणी अधिकारी काम करत असेल हा, पण जर तो 2,000-3,000 रुपये असं घेत असेल आणि तरच कामं करत असतील तर मग जरा आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. म्हणून सगळ्यांनी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आम्ही एका नाण्याचे 2 बाजू आणि काम करताना जर संवेदनशीलता किंवा सहानुभूती तुमच्या मनात नसेल तर तुम्हाला किंवा मला इकडे येण्याचा किंवा या पदावर असायचा अधिकार नाही. सेन्सिटिव्हिटी आणि सहानुभूती जर तुमची नसेल तर आपण इकडे आपल्याला अधिकार नाही, हक्क नाही. म्हणून आज जे जे तक्रारी माझ्या समोर मांडल्या गेल्या त्या सगळ्यांचं निवारण व्हायला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करते. जुनी उत्तरं आता लोक ऐकून वैतागले की आम्ही वर पाठवले अजून मंजुरी मिळाली नाहीये, आम्ही हे नॉन प्लॅन मध्ये आहे, आम्ही प्लॅन आता भगीरथ दादा म्हणाल्याप्रमाणे अहो नॉन प्लॅन मध्ये एवढे वर्ष नाहीये, मग प्लॅन मध्ये घ्या ना, ते तुमच्या हाती, तो तुमचा अधिकार आहे. आणि आम्हाला सांगा मग प्लॅन मध्ये घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं त्याचं मार्गदर्शन तुम्ही लोकांना द्यायला पाहिजे. नाही नॉन प्लॅन मध्ये रोज येतात आणि हेडबॅगे करावं लागतात असं नाही चालत. नॉन प्लॅन काय असतं, प्लॅन काय असतं हे सांगा समजून आम्हाला. आणि प्लॅन मध्ये घेण्यासाठी जर खासदाराचं शिफारस पाहिजे असेल तर ते पण सांगा. पारदर्शकता पाहिजे कामामध्ये, ट्रान्सपेरन्सी पाहिजे. आम्हाला सांगा, आम्हाला माहिती नाहीये की ह्या योजनेचे पैसे आम्हाला कसे मिळतील. जर अजूनही आमच्या द्राक्ष कवाचे पैसे त्या बिचारा काय नोकरीला मिळत नसतील आणि तुम्ही सांगत असाल की केंद्राकडे पाठवा, राज्याकडे पाठवा, मग उपयोग काय एवढ्या योजना जाहीर करून. तुम्हाला पण वाईट वाटत असेल ना कधीतरी त्या शेतकऱ्यासाठी, वाटतं का नाही? अशा कोण अधिकारी ज्याला वाईट वाटत नाही की यांनी बिचारे वन फिरत आणि अजून पैसे मिळत नसतील. जर वाईट वाटत नसेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहे. जर वाईट वाटत नसेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहे. मग तुम्ही खाजगी घ्या आणि लोकांकडून पैसे घ्या, उकळा. पण गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जर तुम्हाला शेतकऱ्यासाठी वाईट वाटत नसेल तर रेसिग्नेशन द्या आणि दुसरं काम, अशी मी तुम्हाला विनंती करते. मग मला पण प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पण प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून ही पारदर्शकता पाहिजे. लोकांसमोर तुम्ही जेव्हा सांगा की इकडे अडकले तिकडे अडकलंय, पण ह्याचा हे पुढे घेऊन जायला तुम्ही काय करायला पाहिजे हे पण लोकांना सांगणं तेवढंच महत्वाचं आहे. भगीरथ दादांचे मी आभार मानते. भारतनानाबरोबर विधानसभा ते ज्या ज्या वेळेस गाजवायचे त्या त्या वेळेस मी उपस्थित होती. पंढरपूरचा आवाज आज विधानसभेत पोहोचत नाही याची उणीव जाणवते. पंढरपूर मंगळवेढ्याचा आवाज, पण तो लवकरच येईल. 3-4 आशा मी बाळगते. नानांनी जी कामं केली आणि जी मध्येच थांबली विनाकारण ती पुढे नेण्याचं काम भगीरथ दादांचं आणि माझं, हे मी तुम्हाला शब्द देते, हे मी तुम्हाला वचन देते. यदंबा देवीचं तीर्थक्षेत्राचं जे काम आहे ते त्याचे 1.5 कोटी नाही, पण आता 1+3 असे 4.5 कोटी जे घ्यायचे आहेत त्याचा पाठपुरावा मी 100% करेन. मी वाटच पाहत होते की कधी कामाला लागू. आल्या तुम्ही कामाची माळ माझ्या गळ्यात घातली, तोच मी सत्कार समजते. संपर्क हा महत्वाचा असतो. तुमचा आणि माझा संपर्क आज मी येऊन गेली म्हणून उद्यापासून बंद असं नका करू. सतत फोन करत राहा, सतत SMS करत राहा, सतत भेटत राहा, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. 5 लोक देवा जे पाठपुरावा माझ्यासोबत करतील. अतिशय गरीब लोकांचे अर्ज म्हणजे रेशनचे वगैरे नाही, जी मी तुमच्या बॉसशी बोलले. आता असं करून चालणार नाही. इथे अभियान घेऊन लवकरात लवकर हे सगळ्यांचं केलं पाहिजे. हे मी तुम्हाला आता एकदा सांगितलं. परत मला सांगायला लावू नका एवढी तुम्हाला विनंती करते. मी स्टंटबाजी करत नाही, मी युट्यूबसाठी करत नाही, मी फेसबुकसाठी करत नाही. खूप फॉलोअर्स आहेत. लोकांची कामं झाली पाहिजे त्यासाठी मी आज लोकांच्या समोर आहे. म्हणून लोकांनी मला निवडलं. मी तुम्हाला सांगितलं मी सत्तेसाठी करत नाही. लोकांची कामं झाली पाहिजे त्यामध्ये सगळ्या